झाडाला दोरा बांधला म्हणजे वटपौर्णिमेची पूजा पूर्ण होते का? की यामागे अशी एक परंपरा आहे जी प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्यातील श्रद्धा, प्रेम आणि प्रार्थनेचं प्रतीक आहे. 29 जून 2026 सोमवारी यंदाची वटपौर्णिमा महाराष्ट्रात हा सण अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो. अनेक जण निर्जला उपवास करतात, तर कोणी फक्त फलाहार खाऊन पूर्ण श्रद्धेने आणि निर्मळ मनाने उपवास करतात. वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि चांगल्या स्वास्थ्याची प्रार्थना करतात व आपल्या कुटुंबियांच्या सुख, शांती, समृद्धीसाठीही प्रार्थना करतात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी आणि आपल्या अंगणात सुंदर रांगोळी काढून दिवसाची सुरुवात करावी. वटपौर्णिमेचे महत्त्व काय? तर वडाचे झाड म्हणजे दीर्घायुष्य, धैर्य आणि अखंड जीवनाचं प्रतीक मानलं जातं. त्याच्या पारंब्या सतत वाढत राहतात, म्हणूनच हा वृक्ष नात्याच्या दृढतेचे, समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमा ही केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नाही, तर संपूर्ण कुटुंबियांच्या मंगल आणि सुखी जीवनासाठी केलेली श्रद्धेची पूजा असते. कथा काय सांगते? तर वटपौर्णिमा का साजरी केली जाते? याच्या मागचे कारण काय? तर या वटपौर्णिमा दिवसामागे सावित्री आणि सत्यवान यांची प्रेरणादायी कथा सांगितली जाते. कसे सत्यवानाचे आयुष्य संपल्यानंतर सावित्रीने आपल्या निर्मळ निस्वार्थ भक्तीने, आपल्या बुद्धी, धैर्य आणि अटळ निष्ठेने यमराजकडून सत्यवानाला पुन्हा जीवन मिळवून दिलं. म्हणूनच आजही सावित्रीचे धैर्य, समर्पण आणि विश्वास याचं स्मरण करून वटपौर्णिमा साजरी केली जाते. तर मुहूर्त काय सांगतो? ह्यावेळी वटपौर्णिमा 29 जून 2026 तर सकाळी लवकर उठून स्नान करून शक्यतो पूर्वार्धात किंवा आपल्या स्थानिक पंचांगानुसार शुभ वेळेत वडाच्या झाडाची पूजा करावी. स्थानिक पंचांगातील वेळेला प्राधान्य द्यावे. पूजेचे साहित्य काय आहे? तर पूजेसाठी लागणारे मूळ साहित्य सतगुंडी, कच्चा सूत किंवा पांढरा धागा म्हणतात. पूजेचे ताट, सौभाग्याचं साहित्य, हळदी, कुंकू, गुलाल, काळे मणी, मंगळसूत्र, सौभाग्याचा हिरव्या बांगड्या, सौभाग्य अलंकार, ओटीचे साहित्य, नैवेद्य व फळे. फळामध्ये 5 प्रकारची फळे, आंबा, जांभूळ इत्यादी. विड्याचे पाने, नारळ, खारीक, बदाम, सुपारी, हळकुंड, साखर, गूळ आणि खोबरे. अक्षता, फळे, हार, अगरबत्ती, दिवा, कापूर, पाणी असे पूजेचे ताट तयार करून घ्यायचे आहे. पूजाविधी: सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ पारंपरिक पोशाख परिधान करायचा आहे. वटवृक्षाची पूजा करताना सर्वात आधी सुपारीचा गणपती आणि सावित्री देवीची स्थापना करावी. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. नंतर हळदी, कुंकू, अक्षता व फुले वाहावीत. दिवा आणि अगरबत्ती लावावी. त्यानंतर वटवृक्षाला सुती पांढरा धागा गुंडाळत 7 प्रदक्षिणा माराव्यात. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने वडाची पूजा करायची आहे. सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी किंवा वाचावी. शेवटी पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी व कुटुंबियांच्या आरोग्य, आनंद आणि सुख, शांती, समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करावी. ही पूजा कोण करू शकते? तर आपल्या परंपरेनुसार ही वटपौर्णिमेची पूजा प्रामुख्याने विवाहित स्त्रियाच करू शकतात. पण काही कुटुंबांमध्ये दोघे पती-पत्नी ही पूजा करतात आपल्या सुखी संसार आणि सुख समृद्धीसाठी. महाराष्ट्रीयन परंपरा काय सांगते? तर महाराष्ट्रात नऊवारी किंवा पारंपरिक साडी, हिरवा चुडा, नथ, फुलांचा गजरा, ओटी भरणे, सुवासिनींना एकमेकांना हळदी लावणे आणि सावित्री सत्यवानाची कथा ऐकणे या परंपरा आजही मोठ्या प्रमाणात जपल्या जातात. श्रद्धा आणि संस्कृतीचा सुंदर संगम म्हणजे वटपौर्णिमा. ही वटपौर्णिमा तुमच्या आयुष्यातही आरोग्य, आनंद, प्रेम आणि समृद्धी घेऊन येऊ. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. शुभ वटपौर्णिमा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.
सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.